वडकी येथे कृषी पंप चोरणाऱ्यांचे मुसक्या पोलिसांनी आवडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाढोणा बाजार आणि परिसर शिवारात शेतकरी बांधवांची झोप उडवणाऱ्या कृषी पंप चोरट्यांच्या टोळीचा वडकी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 17 मोटार पंप आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 5 आरोपींना जेरबंद केले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर या तपासाला वेग आलेला होता. वाढोणा बाजार येथील शेतकरी बाबूराव पांडुरंग डोमकावडे यांनी 13 मार्च रोजी मोटार पंप चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरविले. गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा धाक दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. टोळीतील काही आरोपींची नावे आता समोर आली आहेत. त्यात मिलिंद सातघरे, अमोल सुभाष शिवपूरकर, मंगेश सुभाष शिरपूरकर, प्रमोद सुरेश पोहनकर, महेंद्र गोसावी उईके, सर्व राहणार वाढोणा बाजार राडेगाव असं आरोपींची नावे आहेत. तपास पथकाने आरोपींकडून 1,25,000 रुपये किमतीचे 17 पाण्याचे मोटार पंप आणि गुन्ह्यात वापरलेले 30,000 रुपये किमतीची होंडा ड्रीम योगा मोटरसायकल क्रमांक MH 33K 4399 जप्त केली आहेत. आरोपींनी बाबूराव डोमकावडे यांच्यासह सुभाष मांडवकर, उमेश झाडे, शंकर कोकडे, योगेश कोल्हे आणि शिवा माहुरे यांच्या शेतातून चोऱ्या केल्याची उघड केलेली आहे. ही धडाकेबाज कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन वन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोरकडे, दिलीप मडगाव, अमोल चौधरी, प्रवीण चौधरी आणि वैभव सहारी यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. ही माहिती वडकी येथून RN न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली.